आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। मध्ये जायचं नाही जायचं, तुम्हाला खूप आनंद झाला। आता मी आपल्या जिल्हा परिषद जिल्हा पेंशनर असोसिएशन राजपूत भगत सिंह ज्योतिराव राजपूत ये यहाँ पर आइए और अपना पुरस्कार लेकर जाए। प्रकाश वामनराव सोनवणे गंगापूर, BL साळुंके कन्नड। 2 मिनिट थांबा, 1 मिनिट काका थोडं थांबा, त्यांच्या हातात द्या ना, थांबा तुम्ही, गडबड नका करू तुम्ही। हा काका इकडे पहा, थोडं इकडे त्यांच्या हातात द्या ना। हा बरोबर आहे, हा ठीक आहे भरत सिंग ज्यांनी पुरस्कार घेतले त्यांनी गौड साहेब एक मिनिट इकडे बघा, शाल घालायची। वेळ देऊन करायला शांतता नाही, कारण त्यानंतर मोमेंट विकेट दौड दौड साहेब इकडे पहा, बेटा मागे बस, खाली बस, यांचा सन्मान होत आहे। खाली बस लवकर। मोमेंट आपण काका इकडं दारू, काका इकडं, मोमेंट तरफ देखो, इकडं अरुण विष्णू ब्राह्मणकर, अरुण विष्णू काका समोर पहा, काका बाबा अरुण विष्णू ब्राह्मणकर, प्रकाश बंशीधर इकडे बघा। त्यांचं पण त्यांचं भोजन हा काका इकडं, हा समोर हा एक मिनिट, मोमेंट, एक मिनिट, तू बसून जाय, तू खाली बसून जाय। हा प्रल्हाद आसाराम लोखंडे, सोनवणे, भाऊ खनार हा आणि दादा हरिसिंग राज। हमारी ये तकलीफ की क्या जरूरत है? भगवान जोंडीबा दौड़। नहीं, आज पेंशन डे के उपलक्ष्य में यहाँ पे पेंशनर संगठन है, उन्होंने एक कार्यक्रम आयोजित किया था मौलाना आजाद अपने संस्थान में। तो उसमें ऑलरेडी बड़ी संख्या में लोग उपस्थित रहे, उनकी बहुत सारी विषय आड़ी अड़चने उन्होंने अपने लेवल पे बताया है। एंड जिला प्रशासन के लेवल पे हम उस पर ऑलरेडी काम कर रहे हैं। संगठन का ऑलरेडी हमारे पास में सहयोग है, सहकार्य है। एंड उनके 2-4 विषय थे कि एक जिला प्रशासन या जिला परिषद के लेवल पे एक उनको कक्ष चाहिए, तो हम नवीन बिल्डिंग में उसको उपलब्ध करवाएंगे। इसके साथ में ही कुछ ऐसे विषय हैं कि कई व्यक्ति के पेंशन अभी तक सेंक्शन नहीं हो पाई है, तो उस पर भी हम काम कर रहे हैं। जिला लेवल पे ऑलरेडी जिला परिषद में पेंशन सेल काम कर रही है, उसके माध्यम से हम लोग त्वरित कैसे व्यक्तियों को पेंशन दे पाए जो रिटायर्ड होने वाले हैं उनको, और उनकी प्रोसेस कैसे तुरंत स्टार्ट हो पाए रिटायरमेंट के आसपास, तो उसको हम इंश्योर कर रहे हैं। एंड देन सभी हमारे कर्मचारी हैं, उनको जल्दी से जल्दी पेंशन मिले, न्याय मिले, और उनको अपनी सेवा समाप्ति के बाद में, सेवा पूर्णता के बाद में उनको लवकर पेंशन मिले। इसके लिए जिला प्रशासन ऑलरेडी तत्पर है, उसके लिए और भी लक्ष्य देके हम लोग काम करेंगे। थैंक यू। नमस्कार, मी जिल्हा पेन्शनर असोसिएशन वसंत सबनीस अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 17 डिसेंबर आम्ही हा साजरा करतो। या पेन्शनर डेमध्ये की 17 डिसेंबरलाच का करतो की या ठिकाणी 17 डिसेंबरला त्यावेळेसचे DS नाकारा चीफ ऑफिसर आणि चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी असा निर्वाळा दिला की पेन्शनर हा पेन्शनरचा हक्क आहे, त्यांना तो मिळालाच पाहिजे। आणि त्यापासून आपला हा पेन्शनर डे पूर्ण भारतभर साजरा होतो। हा आनंद उत्सव आहे। पेन्शनरचे प्रश्न सुटले जातात, बरेच प्रश्न आमचे आहेत ते मार्गी लावलेले आहेत। CEO साहेबांना आता या ठिकाणी जागेबद्दल तुमच्या समोर झालं, त्यांनी सांगितलं की मी जागा नक्की पेन्शनरच्या असोसिएशनला देतो, आणि हे आमचं चालू आहे। आणि ह्या दरवर्षीप्रमाणे आमचे कार्यक्रम जे असतात ते या ठिकाणी पेन्शनर डे, वार्षिक सर्वसाधारण सभा, 2 ऑक्टोबर मुलांची स्पर्धा, त्यांना बक्षीस आम्ही देतो।
हे सर्व कार्यक्रम आम्ही नेहमी करतो आणि हे कोणाच्या माध्यमातून सर्व लोक आम्हाला देणग्या देतात 1500 त्याच्यातून हा आम्ही उत्सव साजरा करतो, जेवण देतो आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम होतो. काही शासनाची आम्हाला काहीही मदत नाही, पण आम्ही करतो कारण तो आनंद उत्सव भारतभर हा साजरा असतो. त्याच्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो. आता आमच्याकडे संख्या आहे जवळजवळ 11,000. याच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शिपाई ऑल पेन्शनर याच्यामध्ये आहे, आरोग्य खात्यातले लोक आहे आणि एकजुटीत आम्ही हे काम करतो. आता यानंतर आमचा याला बारामतीला कार्यक्रम आहे. बारामतीला पुरस्कार की जे जिल्ह्याला चांगलं काम करतात, राज्यातही चांगलं करतात, लोकांचे प्रश्न मांडतात, असे आमच्याकडे 3 लोक निवड केलेली आहे. त्यांना 5 जानेवारीला बारामती येथे पुरस्कार मिळणार आहे. त्यानंतर हे असे कार्यक्रम, त्यानंतर 2 ऑक्टोबर मुलांची स्पर्धा, ते विविध प्रकारचे काम राबवतो आणि ज्येष्ठ असूनही तरी उत्साहानं काम करतात दरवेळेप्रमाणे आमचे आणि या ठिकाणी अशा प्रकारे काम करतो. धन्यवाद.